एखादी व्यक्ती धर्म, समाज आणि कला या सगळ्यावर इतका प्रभाव टाकू शकते का की 500 वर्षानंतरही त्यांचं नाव घेतलं जावं? हो, अशी एक व्यक्ती होती आणि आज आपण त्याच महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत. श्रीमंत शंकरदेव. आसामचे ते संत ज्यांनी अक्षरशः एका संस्कृतीलाच आकार दिला. पण मग आजच आपण त्यांच्याबद्दल का बोलतोय याचं कारण आहे एक ताजी घटना. नुकतंच आसाममध्ये त्यांचं जे जन्मस्थान आहे बटद्रवा थान, तिथे एक खूप मोठा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झालाय आणि यामुळेच त्यांच्या कार्याकडे, त्यांच्या शिकवणीकडे देशाचं लक्ष पुन्हा एकदा वेधलं गेलंय. आणि साहजिकच यामुळे मनात अनेक प्रश्न उभे राहतात. कोण होते हे 15व्या शतकातले संत? फक्त संत होते की विद्वान होते की एक कलाकार? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आजच्या काळात त्यांचं कार्य इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन आहे ना, ते एका शब्दात करणं जवळपास अशक्यच आहे. का? कारण श्रीमंत शंकरदेव हे फक्त संत नव्हते. ते त्यांच्या काळातले एक खरे रेनेसान्स मॅन होते. म्हणजे अशी व्यक्ती ज्यांनी एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये अक्षरशः क्रांती घडवली. त्यांचा जन्म झाला 1449 मध्ये आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला इतके पैलू होते की आपण थक्क होऊन जाऊ. म्हणजे बघा, ते एक संत विद्वान होते, त्याचवेळी एक क्रांतिकारक समाजसुधारक होते, एक जबरदस्त प्रतिभेचे कवी आणि नाटककारही होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की एकच व्यक्ती इतक्या भूमिका इतक्या प्रभावीपणे कशी काय निभावू शकते. आता त्यांचं कार्य समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं इतिहासात डोकावून पाहावं लागेल. तो काळ होता भक्ती चळवळीचा. ही एक अशी आध्यात्मिक लाट होती जी पूर्ण देशभर पसरली होती. ह्या चळवळीचं मुख्य काम काय होतं? तर क्लिष्ट कर्मकांडांच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसाला देवाशी जोडण्याचा एक सोपा, थेट आणि प्रेमाचा मार्ग दाखवणं. आणि श्रीमंत शंकरदेव याच लाटेचे एक महत्त्वाचे शिलेदार होते. आणि गंमत म्हणजे शंकरदेवांनी ईशान्य भारतात याच भक्ती चळवळीला एका खऱ्या क्रांतीचं रूप दिलं. त्यांनी धर्म म्हणजे फक्त क्लिष्ट कर्मकांड नाही हे दाखवून दिलं. उलट धर्माला तिथून बाहेर काढून थेट सामान्य माणसांच्या हृदयापर्यंत पोचवलं. त्यांनी एक नवीन विचार मांडला, वैष्णव धर्माचा एक नवीन प्रकार, ज्याचं नाव होतं एक सरण हरिनाम धर्म. आता याचं मूळ तत्व एकदम सोपं होतं. एकेश्वरवाद म्हणजे काय? तर फक्त एका देवावर, भगवान कृष्णावर श्रद्धा ठेवायची. यात मोठमोठे किचकट विधी नव्हते, तर साध्या आणि निर्मळ भक्तीलाच सगळ्यात जास्त महत्त्व होतं. हा बदल किती मोठा होता याचा विचार करा. एका बाजूला होता तो पारंपरिक समाज, जो गुंतागुंतीच्या विधींमध्ये आणि कठोर जातीय भेदभावामध्ये अडकलेला, आणि दुसऱ्या बाजूला शंकरदेवांनी एक पूर्णपणे वेगळा मार्ग दाखवला, जिथे फक्त साधी भक्ती होती आणि माणसामाणसात समानतेचा संदेश होता. ही खऱ्या अर्थाने एक सामाजिक आणि धार्मिक क्रांतीच होती. त्यांची शिकवण फक्त देवळात किंवा पूजापाठापुरती मर्यादित नव्हती. नाही, ती थेट समाजात बदल घडवणारी होती. त्यांनी मानवतेचा एक नवा आदर्शच समाजासमोर ठेवला होता. आणि हे फक्त बोलणं नव्हतं, नुसता उपदेश नव्हता, ही प्रत्यक्ष कृती होती. जरा विचार करा, त्या काळात समाजातल्या जातीय भेदभावाला उघडपणे विरोध करणं, अस्पृश्यतेसारख्या क्रूर प्रथेला आव्हान देणं आणि महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी लढणं, ह्या सगळ्यासाठी किती प्रचंड धैर्याची गरज लागली असेल. त्यांच्या संपूर्ण कामाकडे आपण बघितलं ना, तर त्याचा पाया 3 मजबूत स्तंभांवर उभा आहे असं दिसतं. ते 3 स्तंभ म्हणजे समानता, सहिष्णुता आणि मानवतावाद. हेच ते 3 मंत्र होते ज्यांच्या आधारावर त्यांना एक नवा, चांगला समाज घडवायचा होता. पण थांबा, शंकरदेवांचं कार्य फक्त धर्म आणि समाज सुधारणेपुरतं थांबलं नाही. ते याही पुढे गेले. ते आसामी संस्कृतीचे खरे शिल्पकार ठरले. असं म्हटलं जातं की त्यांनी एक संपूर्ण सांस्कृतिक पुनरावजागरण म्हणजे कल्चरल रेनेसान्स घडवून आणला. उदाहरणार्थ, त्यांचं साहित्य, त्यांच्या लेखणीतून कीर्तन घोषा आणि भक्ती प्रदीप यांसारखे ग्रंथ जन्माला आले. आणि ही फक्त पुस्तकं नाहीत बरं का. आसामी समाजासाठी आजही ही भक्ती आणि ज्ञानाची पवित्र गंगा मानली जाते. आणि त्यांच्यातला कलाकार, त्याने तर कमालच गेली. त्यांनी बोरगीत नावाची मधुर भक्तिगीतं रचली. अंकिया नाट आणि भावनाच्या माध्यमातून नाट्यकलेला एक नवं रूप दिलं. आणि इतकंच नाही, तर सत्रिया नावाचा एक संपूर्ण नवीन शास्त्रीय नृत्यप्रकारच जन्माला घातला. या सगळ्या कलांमुळे
आसामी संस्कृतीला एक वेगळीच ओळख मिळाली, एक वेगळी श्रीमंती आली. पण एक प्रश्न मनात येतोच की 500 वर्षांपूर्वी लावलेल्या या विचारांच्या रोपट्याचा आज इतका मोठा वटवृक्ष कसा काय झाला? याचं उत्तर फक्त त्यांच्या विचारांमध्ये नाहीये, तर त्यांनी ज्या संस्था उभ्या केल्या त्यात दडलंय. त्यांनी 2 खूप महत्वाच्या संस्था उभ्या केल्या. एक म्हणजे नामघर, जी सामुदायिक प्रार्थनास्थळं होती, आणि दुसरी म्हणजे सत्र, जे मठ आणि सांस्कृतिक केंद्र होते. पण यांची खरी खासियत काय होती माहितीये? ही फक्त पूजापाठ करण्याची ठिकाणं नव्हती, तर ही गावाची सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र बनली. याच केंद्रांनी पिढ्यानपिढ्या आसामी समाजाला एकत्र बांधून ठेवलं. म्हणजे आपण त्यांच्या संपूर्ण कामाचा आणि आयुष्याचा सार काढायचा ठरवला तर तो आपल्याला या काही मूल्यांमध्ये दिसतो. सामाजिक जाणीव, सलोखा, धार्मिक सहिष्णुता आणि निस्वार्थ समाजसेवा हाच त्यांच्या टिकून राहिलेल्या वारशाचा खरा गाभा आहे. आणि म्हणूनच त्यांची शिकवण ही फक्त इतिहासातल्या पुस्तकांपुरती मर्यादित नाही, ती आजही ईशान्य भारतातल्या लोकांच्या रोजच्या जगण्याचा, त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक विचारांचा एक अविभाज्य भाग बनून राहिली आहे. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. श्रीमंत शंकरदेवांनी 500 वर्षांपूर्वी जी मूल्ये दिली, समानता, मानवतावाद, समाजसेवा, ही मूल्य आजच्या आपल्या या धावपळीच्या, गुंतागुंतीच्या जगात एक चांगला समाज घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात का? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.